असा षटकार रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. रीड केलं होतं बॉलरच्या लेंथला आणि तो चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. उत्कृष्ट षटकार. षटकार आणि धावसंख्या वाढेल. धावसंख्या बसते ती म्हणजे 6 धावांवर. नक्की आपण पाहिलं ज्याला म्हणतो कमबॅक. क्रिकेटमध्ये कमबॅक ज्याला महत्त्वाचं म्हटलं जातं तोच कमबॅक करता. इथे मात्र रुपेश पहिला चेंडू त्याने पाहिला बॉलरचा वेगावर स्वारून आलाय सवेद आणि त्याचप्रमाणे दुसरा चेंडू देखील त्यांनी फक्त बॅटला ग्लाइड केला आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑफच्या दिशेने. दरम्यान पुढील चेंडू इथे मात्र यष्टीरक्षकांनी दाद मागितली आहे पंचांकडे. दाद फेटाळून लावली आहे. अंगाचा वेध घेताना इथे पाहिला तर नक्की आतापर्यंत खूप चांगलं असं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल सवेद यांची. नक्की दुसरा चेंडू एक खराब असा चेंडू त्यांनी टाकला. इथे मात्र कमबॅक करता पाहायला मिळालं. लेंथ त्यांनी बदलली. गुड लेंथवरून टप्पा होऊन बॉल चाललाय डॉट बॉलच्या दिशेने. दरम्यान सवेद यांचा चौथा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर इनफॉर्म रुपेश. शफलून खेळण्याचा प्रयत्न फुल राहायची. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावलं लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. तर दरम्यान चेंडू चाललाय वन बाउन्स सीमा रेषा पार 4 धावांसाठी. खूप चांगलं असं बॅट आणि बॉलचा खेळ आपल्याला पाहतो. पहिला एक चेंडू बॉलर कमबॅक करतो तर नक्की दुसरा चेंडू इथे बॅट्समॅन कमबॅक करताना आपण पाहतोय. या 4 धावा धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 4 चेंडू समाप्तीनंतर 10 धावांवर. पॉवर प्लेचं असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण इथे पाहतोय. हाताळतात ते म्हणजे सवेद आणि स्ट्राईकवर आहे ते म्हणजे उत्कृष्ट असं फलंदाजी आतापर्यंत ज्यांनी केली आहे तेच रुपेश. 5वा चेंडू पहिल्या षटकातील. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. शफलून खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट ऑफ लेवलचा चेंडू होता. चेंडूला भिरकावलं लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि खूप चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट्स आपण इथे पाहिलं रुपेश आणि जयेश या जोडी मार्फत. पहिला चेंडू खाली फिल्डर थोडा स्लो येतो त्याचाच फायदा घेतला आणि दुसऱ्या धावेसाठी धावत सुटले. 2 धावेनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचली म्हणजे 12 धावांवर. नक्कीच पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा करून घेताना आपण इथे पाहिलं रुपेश यांना. चेंडू फक्त मारतात 30 यार्डच्या बाहेर आणि त्या दरम्यान चौकार षटकार आणि एक दुहेरी धाव आतापर्यंत आली आहे त्यांच्या बॅटमधून. तर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र सवेद पुन्हा एकदा स्ट्राईकवर रुपेश यांना पाहतोय. शफलून करण्याचा प्रयत्न फुल लेंथ चेंडू आणि वा काय शॉट आहे. नक्कीच टायमिंग शॉट ज्याला म्हणतो आपण क्रिकेटमध्ये. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. उत्कृष्ट असा षटकार आपण पाहिला रुपेश यांच्या बॅटमधून. पहिला वेगावर स्वारून आले सवेद आणि इथे बॅट खाली बॉल टाकला आणि चेंडूला भिरकावलं मिड विकेटच्या दिशेने. लांब असला मुत्तुंग असा षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते म्हणजे पहिल्या षटकानंतर 18 धावा. नक्कीच एक मोठं असं टार्गेटच्या दिशेने आगेकूच करताना आपण पाहतोय सकलप हा संघ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. तर नक्की स्पीडअप करायचं आहे. पंचांचा वारंवार आपल्याला इशारा येतो की स्पीडअप करायचं आहे. जसं म्हटलं तसं अजून आपल्या इथे 13 ते 14 सामने खेळवायचे. त्यामुळे सर्व संघांना येणारे पुढच्या सामन्यांमध्ये देखील सर्वांना विनंती असे आपली स्ट्रॅटेजी जी पण आहे रणनीती जी पण आहे ती आधी डिसाईड करायची आहे. तर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊ ते म्हणजे पंकज पाटील आपण पाहतोय इथे. त्याचप्रमाणे स्ट्राईकवर आपण इथे पाहतोय जयेश यांना. एक चांगली अशी खेळी आतापर्यंत आपण पाहिजे रुपेश यांच्या बॅटमधून. पाहूया काय करू शकेल जयेश आपल्या संघासाठी. पहिल्या षटकासह त्यांनी धावा झाले ते म्हणजे 18 धावा. तर नक्की स्पीडअप करायचं. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. वेळेचं बंधन असणार आहे आपल्याकडे. त्यामुळेच आपण पाहतो 3 षटकांचे जे सामने खेळवले जात आहेत. दुसरं षटक इथे आपण पाहतोय. पहिलं षटक होतं पॉवर प्ले. दुसरं षटक आपण पाहतोय 5 फिल्डर बाउंड्रीवर. इथे आपण पाहिलं एक लॉंग ऑफ आहे. एक मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे.
तर थोडं स्पीडअप करायचं नक्कीच. पंच थोडं स्पीडअप करायचं लवकरात लवकर. कर्णधाराला देखील विनंती असेल, आपल्याला वेळेचं बंधन आहे इथे, त्यामुळे थोडं स्पीडअप करायचं आपल्या संघाला. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येत पंकज. स्ट्राईकवर होते जयेश. फुलंदाजा चेंडूला भिरकावलंय लॉंग ऑनच्या दिशेने. तिकडे झेल घ्यायचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 19 धावांवर. नक्कीच एक चांगलीशी खेळी आपण पाहिली जयेश यांची. पाहिलं इन फॉर्म बॅट्समन रुपेश आहे तिकडे, त्याला फक्त एक धाव काढून दिली आणि आता मात्र स्ट्राईकर आलाय तोच फलंदाज. आणि पहिल्या षटकामध्ये मात्र 18 धावा ठोकल्या होत्या आपल्या बॅटमधून तोच रुपेश. आता मात्र काय करू शकतो ते पाहायचं. पंकज दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रुपेश यांना. मोठ्या षटकांची गरज असेल रुपेश यांच्या बॅटमधून. आतापर्यंत आपण पाहिलं 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना रुपेश. फुलेंपळा चेंडूचा भिरकायचा प्रयत्न होता, मागे पाठवलं जयेश यांना. नक्कीच स्वतःवर जबाबदारी घेऊन खेळताना आपण पाहायला मिळते इथे रुपेश. तर पहिल्या चेंडू नक्कीच यश मिळालं पंकज यांना. कमबॅक करावं लागेल रुपेश यांना पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. 2 चेंडू समाप्त होऊन धावा झाल्यात ते म्हणजे 19 धावा. फुलेंपळा चेंडू इथे मात्र रुपेश यांनी आपला क्लास दाखवलाय. चेंडूला भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेने. पंच इथे आपला इशारा करतायत. चेंडू चाललाय षटकारासाठी. या षटकारात धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 25 धावांवर. काय खेळी गेली आहे आतापर्यंत रुपेश यांनी. नक्कीच ज्याच्यासाठी त्यांना जाणलं जातं त्याच प्रकारची खेळी करताना आपण इथे पाहिलं रुपेश यांना. 3 चेंडू आणि धावा झाल्या ते म्हणजे 25 धावा. तर नक्की आपण पाहिलं का जयेश यांनी पहिल्या चेंडूवर सिंगल काढून स्ट्राईकवर आणले रुपेश यांना. आतापर्यंत 25 धावा हलका झाल्या, त्यापैकी 24 धावा एकट्या रुपेश यांच्या आहेत. खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी करता आपण पाहतोय रुपेश यांना. सलामीवीर म्हणून आलेले फलंदाज रुपेश. आतापर्यंत 24 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 25 धावांवर. दरम्यान पंकज यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर रुपेश. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना आपण पाहिला. पुढील चेंडू इथे शॉर्ट ऑफ लाईन बघा. चेंडूला भिरकावलं लॉंग ऑनच्या दिशेने. आणि इथे काय घडतंय आपण अजून एक षटकार पाहतोय रुपेश यांच्या बॅटवर. नक्कीच एक चांगली अशी खेळी करताना आपण पाहिलं रुपेश. मगासोबत आपण बघा स्क्वेअरच्या दिशेने त्यांनी षटकार मारला मिड विकेट. आणि आता मात्र लॉंग ऑन. नक्कीच सगळ्या क्षेत्ररक्षणाला टार्गेट करतायत ते. चेंडूच्या मेरिटवर खेळतायत. आणि असं नाही आपण ज्याला म्हणतो पॉवरफुल स्ट्रोक ज्याला म्हणतो तेच येत आहेत रुपेश यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पंकज स्ट्राईकवर रुपेश. षटकारांची हॅट्रिक होईल का? फुलेंपळा चेंडू होता, चेंडूला भिरकायचा प्रयत्न. चेंडू चालला मिडविकेटच्या दिशेने आणि इथे चेंडू चालला कार्पेट लगत 4 धावांसाठी. पंचांचा निर्णय होतोय सीमा रेषा पार 4 धावा. तर नक्की चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 35 धावांवर. शेवटचा चेंडू पंकज यांच्या षटकातील. एक मोठा आव्हान त्यांना सेट करावं लागेल या सामन्यामध्ये. त्याच आव्हानाकडे आगेकूच करताना खूप उत्कृष्ट फलंदाजी करतो आपण पाहतो रुपेश यांच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू पंकज फेसिंग रुपेश यांना. नक्कीच प्रेशरमध्ये आणलं असणार बॉलर यांना. पुन्हा एकदा रुपेश. फुल लाईन बघा चेंडू. इथे मात्र काय पाहतोय आपण इथे फुल लाईन बघा चेंडू. चेंडूला भिरकावलं. घुटना टेक तमाशा देख. चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. 2 षटकार समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 41 धावा. नक्कीच मोठं असं आव्हान सेट करताना पाहतोय आपण सकलप ह्या संघाला मिठागर संघासमोर. तर नक्कीच आपण हा जो षटकार पाहिला शेवटच्या चेंडूवर घुटना टेक तमाशा देख, अशा शॉटसाठी आपण ज्यांना वारंवार पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचं एक नाव आहे बैठक शॉट ज्यांच्यासाठी फेमस आहे तेच आपले सर्वांचे लाडके स्क्वेअर लेगला असणारे आपले अंपायर
बारक्या कांबळे नक्कीच ते देखील खुश झाले असतील हा शॉट बघितल्यावर. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. घुटना टेक आणि तमाशा टेक. चेंडूला भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. तर काळसुरी 11 विरुद्ध दत्तकृपा वार. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतोय तो म्हणजेच विराज. आता मात्र स्ट्राईकवर आपण पाहतोय एक चेंडूवर एक धाव ज्यांनी बनवली ते जयेश. तो वळतो सामन्याच्या दिशेने. विराज पहिला चेंडू जयेश यांना नक्कीच गचावचे यष्टीरक्षणामध्ये पाहिलं. तदरम्यान पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. पंच आपल्याला हात लांब करून सांगतो हा एक वाईट बॉल आहे आणि वाईट बॉल प्लस अवांतर एक धाव. तर आपण बघितलं तसं वाईट बॉल हा फरक नसणार आहे. फरक असणार आहे की आपण पाहिलं स्ट्राईकवर तो म्हणजे झालं रुपेश. वाईट बॉलवर धाव आली असते तरी चाललं असतं. इथे मात्र क्षेत्ररक्षणात काहीशी चूक झाली नाही. इथे मात्र जे पाहिजे होतं तेच मिळालंय. रुपेश आला स्ट्राईकवर. मॅन इन फॉर्म आतापर्यंत. तर पहिला चेंडू विराज यांचा रुपेश यांना फुलर चेंडू आणि नक्कीच वा काय शॉट आहे. क्या शॉट आहे. नक्कीच आपण पाहिलं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला मारताना लेग लाईनच्या दिशेने मारला आणि चेंडू झाला सीमा रेषा पार 6 धावांसाठी. रिप्ले मध्ये की आपण पाहिलं बघाशी शॉट मारल्यानंतर रुपेश यांनी एक फोटोसाठी पोस्ट पण दिलेली. पुन्हा एकदा वरच्या सामन्या दिशेने विराज यांचा. तर नक्की इथे 46 धावांवर वैयक्तिक 46 धावांवर खेळताना रुपेश फुल्लर बघा चेंडूला हेलिकॉप्टररित्या मारला स्क्वेअरच्या दिशेने. एकदा तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव मिळते आणि 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 51 धावा. तर नक्की 51 धावावर आपण पाहिलं तर 48 धावा या एकट्या रुपेशच्या आहेत. तर रुपेश आपलं अर्धशतक इथे कंप्लीट करू शकतो आणि नक्कीच हे पाहायचं आहे. वैयक्तिक 48 धावांवर खेळताना पाहतो रुपेश. आतापर्यंत खूप चांगली अशी फलंदाजी करताना पाहिलं रुपेश यांना. पुन्हा एकदा विराज सामना करेल रुपेश. शॉट आले चेंडू आणि इथे हेलिकॉप्टर इथं भिरकावला. वा काय शॉट आहे. चेंडूला डिपॉझिट केलं मेडिकलच्या दिशेने आणि पहिली हाफ सेंचुरी आजच्या दिवसातील आपण पाहिलं रुपेश यांच्या बॅटमध्ये होताना. नक्कीच सगळ्यांना आवडले असेल तर टाळ्या वाजून ते स्वागत करायचंय. सत्तावन्न धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्डवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूने 3 मोठे फटके. नक्कीच पाहतो रुपेश काहीसं कमबॅक इथे करावं लागेल विराज ठाकूर यांना या सामन्यामध्ये. चौथा चेंडू फुलरचा चेंडूला भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगला फिल्डर बॉल खाली येईल. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि नक्की इथे सॅक्रिफाईस करावी लागली आपली विकेट. जयेश यांना नक्की एक सॅक्रिफाईस जे म्हणतो एक चांगलंसं सॅक्रिफाईस आपण करता पाहिलं. तर पंचांचा निर्णय येतोय की नवीन नियमाप्रमाणे हा नॉट आउट एकच धाव फक्त असेल. स्ट्राईक चेंज नसेल. थँक्यू. आता मात्र स्ट्राईक करतोय जयेश. नक्कीच जयेश यांची बॅटमधून अजून मोठे फटके यायची गरज. पाहूया काय करू शकतो जयेश आपल्या संघासाठी. पुढील चेंडू इथे मात्र कमबॅक केला विराज यांनी. त्रिफळाचित केलं जयेश यांना आणि पहिला गडी होतोय बाद. तर काळसुरी 11 विरुद्ध दत्तकृपा वार. या चेंडू नंतर आपण इथे टॉस करायचंय. तर कॅमेरावर या चेंडू नंतर आपण इथे फोकस करायचंय.
58 धावा 58. शेवटचा चेंडू. जयेश यांची धावा घेण्यासाठी आले अजून एक धडाकेबाज फलंदाज महेंद्र. पाहूया शेवटचा चेंडू महेंद्र काय करतील. विराजने आतामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आपण पाहिलं. कमबॅक करताना पाहतोय जयेश यांची विकेट मिळाली आहे. शेवटचा चेंडू काय करतोय काय बिघडतंय शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळतंय. विराज स्ट्राईकवर आहे. महेंद्र शफल करण्याचा प्रयत्न. फुल चेंडू शरीराचा वेध घेतो चेंडू. त्याच दरम्यान एक धाव तर नक्कीच मिळेल आणि एका धावेने संतुष्ट मानायला लागते. एका धावेची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 59 धावा. आता मात्र मोठं आव्हान इथे ठेवलंय. 18 चेंडू आणि 60 धावांचं लक्ष असेल मिठागर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर दरम्यान आपण पुढील सामन्याचा इथे टॉस करतोय. आपण टॉस करून घेऊया पुढील सामन्याचं. तो नक्की तिथे पाहतोय 18 चेंडू आणि 60 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मिठागर या संघाला. तर आपण जर कॅल्क्युलेशन पाहिलं ओव्हरऑल पहिल्या धावात ह्याच्यात तर 60 धावांपैकी 55 धावा एकट्या रुपेश आहेत. नक्कीच वन साइड प्लेअर ज्याला म्हणतो वन साइड हिरो ज्याला म्हणता येईल या सामन्याचा तो म्हणजे रुपेश. आपण पाहतो 60 धावांमध्ये 55 धावा एकट्या रुपेशच्या असतात. तर नक्कीच विनंती असेल सकलब संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आपल्याकडे इथे वेळेचं बंधन आहे. त्याचप्रमाणे विनंती असेल मिठागर संघाला आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे. सकलब संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचे. तर याच्या पुढील सामना आपण पाहिला कौशली इलेव्हन विरुद्ध दत्तकृपा वारळ. थोड्या वेळापूर्वी आपण नाणेफेकीचा कौल पाहिला. नाणेफेकीचा कौल जिंकला ते म्हणजे दत्तकृपा वारळ या संघाने. डिसिजन पेंडिंग आहे तर लवकरात लवकर आपल्याला डिसिजन इथे सांगायचं आहे. आजचा चौथा सामना आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ सकलब विरुद्ध MCC मिठागर अष्टविनायक चषक 2025. पर्व पहिला आपण पाहतोय कामोटे नगरीमध्ये अष्टविनायक क्रिकेट क्लब वारळ या संघातर्फे ठेवले गेले आयोजन. खूप चांगले असे आयोजन नियोजन. नक्कीच अजून देखील वर्षामध्ये जसं नाही जसे आपले वर्ष वाढत जातील ह्याच्यापेक्षा मोठी प्राईज अमाऊंट ह्याच्यापेक्षा मोठा आयोजन आपल्याला पाहायला मिळेल इकडे. तर मैदानात आपण पाहतोय आपल्या सर्वांचे लाडके रविदादा भगत यांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्की क्रिकेटशी असणार त्यांचं एक प्रेम वेगळंच प्रकारे प्रेम आपण पाहतो. इंटर कॉलनी मॅचेस आपण पाहतो गेले कित्येक वर्ष त्यांच्यातर्फे आपण पाहिलं जेवण नाश्ता सर्व खेळाडूंसाठी त्यांच्यातर्फे स्पॉन्सर्ड असा असतो. त्याचप्रमाणे येणाऱ्या कामोटे प्रीमियर लीग देखील त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे या पूर्ण प्रीमियर लीगमध्ये. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सकलब संघ वेळेचं बंधन आहे आपल्याकडे त्यामुळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
तर नक्की मोठं असं आवाहन मिठागर या संघाच्या समोर. तितकेच धडाकेचे फलंदाज देखील त्यांच्याकडे सामना सांगण्यात आलाय. 18 चेंडू आणि 60 धावांची गरज. सलामीला आलेले फलंदाज आपण पाहतोय रतीश पाटील आणि राहुल पाटील. आणि त्याचप्रमाणे सकलब या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक हाताळतोय ते म्हणजे अन्वेष. पॉवर प्लेचा हाणामारीचा शेष षटक आपण पाहतोय. फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर असताना आपण नक्कीच या पॉवर प्लेचा पुरेपूर वापर आपण पाहिला रुपेश यांनी केला. त्याचप्रमाणे आता मात्र पॉवर प्लेचा देखील फायदा करून घ्यायला लागेल सकलब या मिठागर या संघाला. वळत्या सामन्या दिशेने पहिला चेंडू अन्वेष यांच्या स्ट्राईकवर आहे ते म्हणजे रतीश पाटील. फुलटॉस वाला चेंडू वा पहिला चेंडूला डिपॉझिट केले लांब लांब उत्तुंग असा षटकार. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहिला आणि पंच आपला निर्णय देत आहेत षटकार. क्या बात आहे. नक्कीच आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो पहिला चेंडू रीड केला फुलटॉस प्रकार चेंडू होता. कमरेच्या दिशेने आलेला बॉलर चेंडूला भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्तुंग असा षटकार. तर दुसऱ्या बॉलची मागणी होते. नवीन बॉल द्यायचा नवीन बॉल. तर पुढील सामन्यामध्ये आपण पाहिजे गुरुदत्त वारा या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यांना चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. धुवाधार अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रतीश पाटील यांच्यातर्फे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू अन्वेषांचा फुल लेन प्रकार चेंडू. इथे मात्र पंचांच्या निर्णयाची वाट पाहिलं. पंच आपल्याला हात लांब करून सांगतायत. इथे मात्र अवांतर धाव. एक चेंडू आणि आतापर्यंत मात्र दबाव बनवला रतीश यांनी गोलंदाज अन्वेष यांच्यावर. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं एक लांबच षटकार त्यांनी मारला आणि अंडर प्रेशर आणलं अन्वेष यांना स्ट्रेट आहे फर्स्ट बॉलवरच. तोच प्रेशर आपण पाहिला. वाईट चेंडू टाकण्यात आला अन्वेष यांच्या मार्फत. दरम्यान दुसरा चेंडू अन्वेष स्ट्राईकवर रतीश स्टेप काढून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जोरात बॅट फिरवली आपण पाहिलं. बॅट स्पीड ज्याला म्हणतो एक तुफान असा बॅट स्पीड असणारे रतीश आपण पाहतोय. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. कमबॅक करताना पाहतो छोटंसं बॅटल इकडे आपण पाहतो अन्वेष विरुद्ध रतीश यांच्यामध्ये. आतापर्यंत 1-1 असं झालेलं बॅटल. पुन्हा एकदा तिसरा चेंडू रतीश यांचा. रतीशाला फुल चेंडू होता. पायाचा वेध घेतो. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. पंच आपल्या सांगता इथे चेंडू चाललाय पायाला लागून त्यामुळे डॉट बॉलची सांगतोय. नक्की चांगलं असं कमबॅक करता पाहायला मिळालं अन्वेष. आता पहिला चेंडू षटकार नक्कीच खाल्ला होता. दुसऱ्या चेंडूवर वाईट बॉल. त्यानंतर 2 लगातारचे असे डॉट बॉल टाकतोय अन्वेष. तर नक्की मोठ्या अशा खेळीची अपेक्षा असेल रतीश पाटील यांच्या मार्फत. पॉवर प्लेचं असणारे षटक. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार तदनंतर आलेला वाईट बॉल त्यानंतर 2 डॉट. तिसरा चेंडू अन्वेषांचा. आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर रतीश पाटील. फुल लेन चेंडू. इथे मात्र चेंडूला ग्लान्स केलं. चेंडूला भिरकावलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. नक्की आपण पाहिलं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चालतोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 11 धावा. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो कलायोग बेहतरीन इस्तेमाल ज्याला म्हणतात क्रिकेटमध्ये त्याच प्रकारे खेळलेला शॉट. शेवटच्या क्षणी त्यांनी पाहिला फुलटॉस चेंडू होता. डाऊन द स्क्वेअर लेग जात होता. त्याला फक्त ग्लाइड केलं आणि चेंडूला मारलं 4 धावांसाठी. ह्याच्या आधी आपण पाहिलं एक तुफानी फलंदाजी इथे आपण पाहिली रुपेश यांची. त्याचप्रमाणे एक चांगली फलंदाजी आपण करता पाहतोय रतीश यांना. नक्की कलात्मक असं क्रिकेट आपण पाहतोय रतीश यांच्या बॅटवर. पहिला शॉट आपण पाहिलं जोरदार क्रिकेट पाहिलं. पण दुसरा चेंडू आपण जो चौकार गेला त्याच्यावर पाहिलं कलात्मक प्रकारचं क्रिकेट खेळताना पाहिलं. पुढचा चेंडू फुल लेनचा चेंडू होता. चेंडूला भिरकावायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे मात्र वेगावर स्वार झालाय अन्वेष आणि इथे डॉट बॉलची होते सांगता. नक्कीच एक कमबॅक करता पाहायला मिळतोय आपल्याला अन्वेष इकडे.
5 चेंडूंचा खेळ झाला. 5 चेंडू खेळीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 11 धावा. इथे मात्र शेवटचा चेंडू पॉवर प्ले हाणामारीचे षटक. सामना करेल रतीश. फुल टॉस प्रकार चेंडूला भिरकावलंय मिडविकेटच्या दिशेने. मिडविकेटला क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करून फेकेल तर म्हणजे एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच पहिल्या षटका समाप्तीनंतर 12 धावांवर. हे चांगलं असं षटक आपण पाहिलं. दोन्ही बॅट्समन आणि बॉलर प्रत्येक चेंडूवर कमबॅक करताना. पहिला चेंडू आपण पाहिला रतीश यांनी षटकार ठोकलेला. त्यानंतर व्हाईट बॉल. त्यानंतर एक चौकार. त्यानंतर 2 डॉट नक्कीच आलेत अन्वेषांच्या गोलंदाजीतून. त्यानंतर एक चौकार, एक डॉट बॉल आणि मात्र शेवटच्या चेंडूवर एक आलेला सिंगल. 12 धावा पहिल्या षटका समाप्तीनंतर. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. ज्या रेटने आता आपण पाहतोय रतीश खेळतात त्याच रेटने जर ते खेळत राहिले तर नक्कीच हे आव्हान त्यांना पूर्ण करता येईल. तर पाहूया काय घडतंय काय बिघडतं. शेवटचे 2 षटक. तर ज्याला आपण पाहिलं पहिल्या इनिंगचा स्टार फलंदाज 60 पैकी 55 धावेच्या एकटा रुपेश आहे. तोच रुपेश आता मात्र गोलंदाजी घेऊन स्वतः जीवर आलाय. आता मात्र सांगतो की रतीशची विकेट घ्यायला मला बोलवलं, मला पाचारण केलं गेलंय. त्याचमुळे स्वतः गोलंदाजीसाठी आलेले रुपेश पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. बेस्ट असे बॅटल आपल्या इथे पाहायला मिळालं. रुपेश विरुद्ध रतीश या दोघांमध्ये कोण जिंकतंय काय घडतंय काय बिघडतंय या षटकामध्ये पाहूया. रुपेश विरुद्ध रतीश. पहिला चेंडू रुपेशांचा राईट आर्म ऑफ द विकेट. रतीश सामना करेल. फुलटा सारखा चेंडूला मारलाय कार्पेट लगत. चेंडू चालला मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करेपर्यंत एक धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे कम्फर्टेबली 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 धावांवर. अजूनही 11 चेंडू आणि 46 धावांची गरज. नक्कीच क्रिकेट असा खेळ आहे ज्याच्यामध्ये शेवटचा चेंडू टाकेपर्यंत काही निर्णय सांगता येत नाही. पाहूया काय घडतं या चेंडूवर. रुपेश विरुद्ध रतीश. चेंडूला भिरकावलंय लॉंग ऑफच्या दिशेने. थोडंसं उत्तर दिलंय रतीश यांनी. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. तर नक्कीच पहिल्या गडीमध्ये आपण पाहिलं असं रुपेश यांच्या बॅटमधून आलेले रन्स. त्याचप्रमाणे आता मात्र रन्स येत आहेत. रन्स यायला लागल्यात मी तर म्हणेन ते म्हणजेच रतीश यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा रुपेश सामना करेल. रतीश स्लो रन चेंडूला मारला लॉंगच्या दिशेने. चांगलाच रीड केलेला बॉलला आणि चेंडूचा खरपोच समाचार घेतलाय. पण पुन्हा एकदा मारलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. षटकार. नक्की आता मात्र रतीश यांची बॅट बोलायला लागली आणि रतीश यांच्या बॅटमधून येतात धावा. 3 चेंडू आणि 26 धावा. नक्की एक कमबॅक करावं लागेल रुपेशला ह्या सामन्यामध्ये आपल्या संघाला सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू फुल टॉस प्रकारे चेंडू होता. चेंडूला मगाशी म्हटलं कलात्मक क्रिकेट आपण खेळताना पाहिलं. चेंडू चालला फाईनलच्या दिशेने. नक्की चांगलं हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तिकडे 2 धावेने धावसंख्या वाढेल. तिसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होता तिकडे राहुल यांचा. इथे मात्र परत पाठवलंय रतीश यांनी. या 2 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 28 धावा. एक मोठंसं षटक आपण पाहतोय इथे रुपेश यांच्या मार्फत. शेवटचे 2 चेंडू. काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय पाहायचं. रुपेश विरुद्ध रतीश. पुन्हा एकदा स्लो रन बघा. चेंडूला भिरकावलंय कव्हरच्या दिशेने. कव्हरचा फिल्डर बॉल खाली येईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव तर नक्कीच दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि ते नक्कीच चपळाईने पळाले. 2 धावांची 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 30 धावांवर. नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स याला आपण पाहिलं म्हणतो तेच पाहायला मिळतं आपल्याला रतीश आणि राहुल यांच्यामध्ये.
तर नक्कीच कमबॅक करता पाहायला मिळालं रुपेश यांना शेवटचा चेंडू स्लोअर तकांचा चेंडू होता डॉट बॉलची सांगतो आहे आता मात्र समीकरण थोडं भलं मोठंसं आव्हान 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज 6 चेंडूमध्ये तर 5 षटकार मारायचे आणि ते 5 षटकार कोण मारू शकतो तो म्हणजे रतीश पण त्याच रतीशला स्ट्राईकवर येण्यासाठी मात्र इथे धाव करून द्यायचे राहुल यांना पण पाहूया राहुल पण मारतात का 6 चेंडूने 5 षटकार नक्कीच तेवढाच एक चांगला धुवाधार फलंदाज ज्याला पाहतो तोच राहुल पाटील आता मात्र स्ट्राईकवर तर वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन येते म्हणजेच गणेश 6 चेंडू आणि 30 धावांची गरज सहा चेंडू आणि 30 धावा स्ट्राईकवर आपण पाहतोय राहुल यांना तर गुरुदत्त वाळा संघ तुम्हाला विनंती असेल आज सामना संपल्यानंतर लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय दरम्यान पुन्हा एकदा वळतो मॅचच्या दिशेने गणेश वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन येताना स्ट्राईकवर आहे म्हणजे राहुल 6 चेंडू आणि 30 धावांची गरज शफलून खेळण्याचा प्रयत्न भिरकाळाचा प्रयत्न होता बॅटची आतील काढा घेते चेंडू चालला स्क्वेअरलेगच्या दिशेने एक धाव तर नक्कीच मिळेल या एका धावेने काय घडतंय ते म्हणजेच आता येत आहेत रतीश पाटील स्ट्राईकला 5 चेंडू आणि 29 धावांची गरज आता म्हणजे ज्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिले खूप चांगले असे फटके तेच रतीश पाटील आता मात्र स्ट्राईकवर आलेत आणि गणेश यांच्यासाठी नक्कीच हे आव्हान असणार आहे की रतीश यांना शांत ठेवणं 1 ते 2 डॉट चेंडू आले तर नक्कीच तुम्ही मॅचमध्ये असाल पण परंतु जर पहिलं 2 चेंडूवर 2 षटकार आले तर नक्कीच रतीश यांच्या बॅटमधून रन यायला चालू होतील आतापर्यंत खूप संयमीशी खेळी करताना आपण पाहिलं रतीश यांना 5 चेंडू 29 धावा फुलून बघा चेंडूला मारलाय लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल खाली येते आणि इथे चूक होते काय होतं इथे चूक होते आणि इथे झेल सुटते या झेल सुटला त्या दरम्यान आता एकच धाव फक्त मिळेल आता मात्र समीकरण निवड औपचारिकता राहिली आहे 4 चेंडू आणि 28 धावांची ते गरज खूप चांगलीशी गोलंदाजी करता आपण पाहिलं गणेश यांना 2 चेंडू फक्त 2 धावा खर्च केलेत आतापर्यंत पुढील चेंडू इथे मात्र राहुल आपला क्लास दाखवतोय राहुल डिपॉझिट करतोय चेंडू मिड विकेटच्या दिशेने सांगतोय मी देखील रितेश एवढाच पट्ट्याचा असा फलंदाज आहे आणि चेंडूला मारलाय मिड विकेटच्या दिशेने काहीशे लेट येणारे फटके आपण पाहतो इथे मात्र निवड औपचारिकता उरली आहे या सामन्यामध्ये असं म्हटलं मगाशी 3 चेंडू 38 धावा आतापर्यंत आपण पाहिलं स्कोर कार्डवर पुढील चेंडू गणेश यांचा फुल चेंडू आणि वा काय शॉट आहे नक्कीच याला आपण क्रिकेटमध्ये म्हणतो नो लुक शॉट बैठक शॉट ज्यासाठी बारके कामगार ओळखला तोच शॉट मारताना इथे म्हणलं आपण पाहतोय राहुल पाटील यांना रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं फुल्लन बघा चेंडू होता त्याला नो लुक प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता चेंडूला डिपॉझिट केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी 4 चेंडू आणि 44 धावा आता पण स्कोर काढवर पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र भिरकावला चेंडूला मारले लांबच लांब स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड मध्ये डिपॉझिट केलंय षटकारासाठी नक्की आपण म्हणतात त्याला तसं थोडं लेट फ्लरिश याला पाहिलं तिथे 50 धावा पण पाहिलं आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावांची गरज नक्कीच चांगल्याशी खेळी आपण करताना पाहिलं राहुल आणि रतीश यांच्या बॅटमधून पण इथे गोलंदाजांकडून काही चूक झाली आणि काही जास्त धावा खर्च झाला त्यामुळे मात्र एक लेट फ्लरिश याला म्हणतो ती करावी लागेल राहुल आणि रतीश यांना तर दरम्यान 1 चेंडू आणि 10 धावांची गरज स्लो रन प्रकार चेंडू होता इथे वाईट चेंडूचा पंचांच्या निर्णयाची वाट पाहायची बॅट मार्फत येतोय चेंडू इनसाइडच लागतोय चेंडू चाललाय पंचांच्या निर्णय 22 मध्ये 4 धावा